आजची तारीख, वेळ आणि तिथी लिहून ठेव, कारण हा योग पुन्हा कधी येईल कोणालाच सांगता येणार नाही। तिथी नंदिनी मॅडमलाच विचार, त्याच सांगतील तुला। कारण हे सगळं हसणं सुरू होण्याआधी सर त्यांच्यावर खूप चिडले होते। बरं, कारण त्यांनाही माहित नाही आणि मीही सांगू शकत नाही। पण आदिती, सरांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाच ना। तू काहीही सांगणार नाहीस यावर सरांना विश्वास आहे। सरांना प्रत्येक बाबतीत विश्वास आहे जय, पण आज त्यानंतर सर जे काही म्हणाले ते ऐकल्यावर मला मात्र टेन्शन आलं। आपल्या आजूबाजूच्या लोकांनी आपल्यावर खूप विश्वास ठेवलाय रे। सर माझ्या कामावर खुश असतात नेहमी, पण या एवढ्याशा गोष्टीवरून ते आज खूप चिडले। मग जय, जर आपलं सत्य त्यांना कळलं तर काय होईल? म्हणजे नोकरी जाईल ते सोड, पण सरांनी ठेवलेल्या विश्वासाचं काय? आधी आपण खोटं बोलत होतो याचं गिल्ट होतं, आणि आता असं वाटतंय की आपण विश्वासघात करतोय, आणि हे मनाला खात राहते। खरंय तुझं म्हणणं, सतत दडपणाखाली राहावं लागतंय आपल्याला। आजूबाजूला एवढी चांगली माणसं असूनही आपल्याला फक्त आणि फक्त खोटंच वागावं लागतं। या सगळ्यावर काहीतरी पर्याय शोधावा लागणार आदिती। आपण ही नोकरी सोडू शकत नाही, पण दुसरा काहीतरी मार्ग काढावा लागणार।